मार्केट यार्ड समोरील असलेल्या चायनीज दुकान येथे गुरुवारी रात्री 9 ते 9:30 दरम्यान भांडण होत असताना नागराज मल्लीनाथ स्वामी हा 22 वर्षीय तरुणाला अनोळखी इसमाने हल्ला करून जखमी केले. 8 ते 10 अनोळखी इसमाने हा हल्ला केला. नागराज मल्लीनाथ स्वामी याला डोक्याला, हाताला, पायाला हत्यारानं जखमी केल्यानं तो जखमी झालाय. त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. मार्केट यार्ड समोर असलेल्या चायनीज दुकान चालवणाऱ्या मित्राच्या गाडीजवळ वादविवाद होत असल्यानं नागराज स्वामी हा त्या ठिकाणी गेला असता त्या ठिकाणी वादविवाद करणारे हातात तलवार व शस्त्र हाती घेतलेल्या नागरिकांनी हल्ला करून जखमी केल्याची माहिती नागराज स्वामी यांनी दिली. माझं नाव नागराज मल्लीनाथ स्वामी, मी राहणार जुनावडी घरकुल. 9 व 9:30च्या सुमारास मी मार्केट यार्ड येथे गेलो असता तिथं किरकिरी चालू होती. त्यात माझा एक मित्र दिसला. काय किरकिरी चालली आम्ही तिथे बघायला गेलो. लगेच बघायला गेल्या दोघं तिघं जण आले. त्यांच्या हातात हत्यारे बिचारे होते मोठे. डायरेक्ट मला मारलाच चालू केले. विनाकारण तिथं आलो म्हणून त्यांना त्यांच्यासोबत आहे काय की म्हणून त्यांनी मला मारले डायरेक्ट. काय न विचारता काय न बोलता डायरेक्ट मारले. त्यांचं चायनीजचं दुकान माहीत आहे. दोघं तिघं भाऊ माहीत आहेत मला, पण त्यांचं नाव वगैरे मला माहीत नाही. अगोदर पण त्यांना काय नाही, आता म्हणजे फर्स्ट टाइम त्यांना बघितलं. नागराज स्वामी याला मारहाण करून जखमी केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेबाबत अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास पोलीस करतायत. मी मल्लीनाथ वीरेश स्वामी, हा माझा मुलगा आहे. यार्डापाशी गेलतो तर कामानिमित्ताने तिथे गर्दी का पडली, भांडणं चालले होते, गर्दी का पडली, आपले ओळखीचे वगैरे दिसल्यामुळे तिथं उभारला. तर लगेच तिथलं ते भांडणाचे जे झाले ते पोरं गेले आणि समोरचे पार्टीने 8-10 जण मिळून ह्याला तलवार आणि चाकूने ह्याच्या अंगावरून हात वगैरे सगळं बोट वगैरे मोडल्याचं. हे 9 वाजता घडले आहे आणि मला तिथून पूर्ण बेशुद्ध अवस्थेत असताना आवाज बारीक ह्याच्यामध्ये मला फोन केला तरी आणि एका रिक्षावाल्याने याला शिवील आणून सोडलं. मी इथं डायरेक्ट आपलं चायनीजचं दुकानवाला आहे म्हणा, मार्केट यार्डाच्या बाजूला मोठ्या फाटकापाशी. त्यांचं काय तर भांडणं चालू होते तिथं. गर्दीमुळे ह्याने थांबला तर ह्याच्यावर हल्ला केले त्याने. ह्याने त्यातलाच आहे का मग ह्याच्यावर विनाकारण हल्ला केले. आता काम करणारं माझा एकटाच मुलगा आहे. आता आमचं घर चालायचं मुश्किल आहे आणि मारून असं हे करून आधी करून आता ह्या पोराचा इलाज वगैरे व्हायला पाहिजे आणि समोरच्यावर दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे. प्रशासनाच्याकडे सक्तीने लक्ष द्यावं. आता आम्ही कसं करून घ्यावं ह्या मुलावरच सर्व आहे. माझं नाव सागर शशिकांत गिरलाजी चंदनशिवे, राहणार शांतीनगर. यार्डात चौकात चायनीज खायला गेलतो. मी चायनीज खाताना माझ्या पाळीव कुत्रं होता. त्या कुत्र्याला माझ्या बाजूला कुत्रं बसला होता. ती त्या चायनीजवाल्याचा येऊन मालक त्या कुत्र्याला मारला. मग मी विचारलो, भैया का बरं मारला त्या कुत्र्याला? ती काय म्हणला, भैया कुत्र्याला काय जेवढे येईन तेवढ्या जणांना मारतो. मग मी म्हणलो, भैया असं का माझं तेवढं? मी म्हणलो असं का बोलायला हवं? त्यांनी काय म्हणले, तुझ्या काय तुमच्या सगळ्यांना घर भरायला मारील म्हणले. मग माझा मित्र चालला होता. त्याला वाटलं मी बसलो तिथं चायनीज खाताना आला. त्याला चाकूने मारहाण, दोघंजण चाकूने मारहाण करायचे, इथलं वाशाने मारहाण करायचे. मी घाबरलो, मी पळून गेलो. आमची मागणी एवढीच आहे की त्यांच्यावर कारवाई करणे. मी सिव्हिलमध्ये आलतो, तिथं फर्याद दाखल झाली. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.